डबा धरून बसतं काय डबा धरून बसतो मित्रांनो. तिथून मी आले, माझी गाडी तिथून आली आणि टायगर चारी पाय खाली ठेवून असं पोटाशी धरून असं बसून फक्त शेपटी हलते डुल्लूबाई डुल्लूबाई आणि असं 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 करत होता. मला जशी गाडी येईल तसं तो असा करायचा एकदम तयारीमध्ये बरं का, सावधान असं जंप मारण्याचे. आणि मी म्हटलं जवळ मी आले मग गाडी स्लो केली, त्यांनी पटकन उडी मारली अशी आणि परत मग अशी गाडी लावून मी घरामध्ये आले, असे सोप्यावर बसले. त्याला म्हटलं, त्याला काहीच नाही बोलले. मी बसल्याबरोबर ब्रुनो लगेच माझ्याकडे आला. लगेच ब्रुनो आला, ब्रुनोने जंप मारून माझ्या शेजारी आलं बसायला. याला जागा नव्हती आणि तिथून उडी मारली डायरेक्ट माझ्या मांडीवर. डायरेक्ट माझ्या मांडीवर. मला एवढं हसायला आलं. म्हटलं बघ मुलांसारखं एक बाजूला बसलाय तर तो म्हणतो तो जागा नाही, तर डायरेक्ट माझ्या मांडीवर. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई बाहेरून आल्याबरोबर काहीच केलं नाही. मी इकडे तिकडे पण फिरले नाही, फक्त आले आणि अशी बसले सोप्यावर. ते म्हणतात काय झालं, एवढे डोळे वगैरे मोठे मोठे झालेत, रडलीस की काय? मी म्हटलं नाही, गॉगलच घालायचं लक्षात नाही म्हटलं, म्हणून ते डोळे मोठे झाले. सारखं डोळ्यातनं पाणी येतं, कचरा जातो ना डोळ्यामध्ये. तिथंच जागेवर 2 घास खाल्ले आणि तिथेच पडले. चांगली झोप लागली. काल काय आपली झोप झाली नाही, त्यामुळे पाय बी फार दुखतात. काय माहिती काय पायला झाले, कालपासून पाय फार दुखत आहेत. चांगली झोपली आहे मस्त. किती मला माहीत नाही, 12:30ला किंवा 1ला झोपले असेल, 1-1:30. आता उठले म्हटलं चला आता थोडंसं यांच्यासाठी गवत आणूया. ते गेलेत पुढे, मला जायचं आहे. ते हे काय इथे काढायचं आहे, ह्या ज्वारीमध्ये. अर्धा तास काढले ना दोघांनी तर भरपूर गवत होतं. मग गवतावरनं आलं की मग आंघोळ करायची आणि मग पूजापाठला. स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय, चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. ब्रुनो माझ्याकडे बसलेला आहे, माझ्याकडे राखण म्हणून बसलेला आहे आणि टायगर तिकडे गेलेला आहे. आपण फक्त आवाज दिला ना, एक ज्याला आवाज दिला तोच येतो. दोघे पळून येत नाही. खाऊ असलं तर दोघे पळून येतात. आणि आपण म्हटलं ना जा आता जा, ज्याला आवाज देईन तो लगेच जातो. प्राणी हुशार असतात पण माणसं हुशार नाहीत. माणसं नुसती मन दुखतात. घेण्यानं देण्याचा बिनपगारी फुला अधिकारी. एखाद्याला समजा असं काय म्हणणार असेल तर तो जो मेन बोलतो तो दुसरीकडे राहतो, पण माध्यम म्हणून हा दुसराच सँडविच सारखा मध्ये सापडतो. पण प्राण्यांचं तसं नाही. आल्ला रे आल्ला रे आल्ला रे आल्ला रे आल्ला रे आल्ला रे आल्ला, देखो देखो कौन आया देखो कौन आया, शेर आया मेरा शेर आया. आणि माझे बाबू आहे. अरे उडी नको मारू, थांब. एकही गाडी जाऊ देत नाही, एकही गाडी. म्हटलं तर काय करणार, गाडीवरनं ना जी असेल ना महिला खाली उतरते याला मारण्यासाठी आणि ते माणसं थांबवतात, तेव्हा मग त्या गाड्या पुढे जातात. असं माझं टायगऱ्या नाही टायगर टगऱ्या म्हटलं का हो असं करतो लगेच. आणि हे बघा माझे सोना, तू पण आहे बाबू, तू तर मेन आहे. हेच मालक आहेत आणि आम्ही यांचे नोकर आहोत. तुम्हाला आज आमच्या मालकाची ओळख करून देते. आमचे हे मालक आहेत बघा, हे 2 आमचे बॉस आहेत आणि आम्ही यांचे कोवर्कर ना बाबू. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते, इथंच थांबते. पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.